स्वातंत्र्यदिनी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन. भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:05 वाजता हा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्यदिन समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून राष्ट्र प्रथम ही कन्सेप्ट माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली पुढे नेत असताना देशभक्तीपर गाण्यांवर कवायत. आपल्याला माहिती आहे की काल 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या दिवशी राष्ट्रीय ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर त्या गावांमध्ये त्या शाळेच्या गावाच्या आवारात स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधी, नागरिक, पालक यांना सोबत घेत शालेय शिक्षण विभाग, त्याच्यासोबतच आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय आणि बहुजन कल्याण, मागासवर्ग या सर्व विभागांच्या माध्यमातून सर्व माध्यमांच्या शाळा, सर्व भाषिक शाळा गेल्या काही महिन्यांच्या पासून त्या ठिकाणी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत याचं प्रॅक्टिस करत होते. दर शनिवारी 14 ते 15 मिनिटांची ही कवायत त्या ठिकाणी संपन्न होत होती आणि कालच्या 26 जानेवारीला या देशभक्तीपर गाण्यांवर कवायत याने एक विश्व विक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या संस्थेने पण त्याची दखल घेतलेली आहे, नोंद घेतलेली आहे आणि हा विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. मला वाटतं की सर्व विद्यार्थ्यांचा, सर्व शिक्षक बंधू भगिनींचं, सर्व अधिकारी महोदयांचं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्याही काळामध्ये दर शनिवारी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हे संपन्न होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालवयापासूनच देशाच्या विषयी आदर, प्रेम, देशभक्ती निर्माण होणार आहे. सांघिक ही कवायत असल्यामुळे सांघिक नेतृत्व पण याच्यातनं तयार होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कवायत शास्त्रशुद्ध पद्धतीने डिझाईन केलेली असल्यामुळे शरीराचा एक प्रकारचा व्यायाम पण त्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून असा हा चांगला प्रकल्प राज्याच्या प्रत्येक गावामध्ये, अगदी लहान गावाच्या पासून प्रत्येक शाळेमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. मी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व अधिकारी महोदयांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. हे त्याचं सर्टिफिकेट आहे. नाशिक महापालिकेत महापौरच्या बाबतीत काय करताय तुम्ही? हे प्रेस नोटचं पण परत देऊन टाकतो. नाशिक महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब जो काही निर्णय करतील त्याप्रमाणे आम्ही स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करू. परंतु दादा, मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये आज शिंदे गटाचे नगरसेवक नोंदणी करण्यासाठी कोकण भवनला जाणार होते, परंतु ऐनवेळी ही नोंदणी रद्द करण्यात आली. आता भाजप शिवसेना एकत्र पद्धतीने नोंदणी करणार आहे. मला वाटतं की या संदर्भातला निर्णय माननीय मी आता जसं बोललो
माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे काही निर्णय करतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही मार्गक्रमण करू. एसीएम म्हणजे एकनाथ शिंदे साहेब सलग 2 कॅबिनेटला उपस्थित नाहीयेत. नाराजी आहे की खरंच काही कामानिमित्त? नाराजी वगैरे असा काही विषय नाही. आपल्याला माहिती आहे की काही कालावधीच्या नंतर ते आपल्या गावी जात असतात. त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरचे त्या जिल्ह्याचे विकासाच्या संदर्भातल्या चर्चा त्या ठिकाणी होत असते आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आणखी आपल्या या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे काही करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे चर्चा विनिमय करून ते पुढे मार्गक्रमण करत असतात. सर, आज एजुकेशन मिनिस्ट्री की तरफ से कैबिनेट में क्या डिसीजन लिया गया, इसके बारे में जानकारी दीजिए. 26 जनवरी भारतीय प्रजासत्ताक दिन के शुभ अवसर पर पूरे महाराष्ट्र के शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, ये सभी विभागों के द्वारा सभी माध्यम के स्कूलों, सभी भाषिक स्कूलों के द्वारा सभी विद्यार्थियों ने देशभक्ति पर गाने के ऊपर कवायद, ये राष्ट्र प्रथम प्रकल्प के अंतर्गत ये कवायद संपन्न हुई. मैं समझता हूं लगभग 2.5 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स ने इसमें पार्टिसिपेट किया, भाग लिया और राष्ट्रीय कार्यक्रम संपन्न होने के बाद हर गांव में, हर जहां पे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुए वहां पर विद्यार्थियों ने ये कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न हुआ और इसकी नोंद वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स लंदन द्वारा इसकी नोंद हुई है. मैं बहुत आनंद के साथ ये बताना चाहता हूं, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उप मुख्यमंत्री महोदय ने इस प्रकल्प के लिए सभी स्टूडेंट्स, सभी टीचर्स, सभी अधिकारीगण का अभिनंदन किया है, उनको धन्यवाद दिया है, शुभेच्छा दी है. सर, कैबिनेट में अगर देखा जाए तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो है वो अनुपस्थित होते हुए नजर आ रहे हैं. क्या कहीं ना कहीं नाराजगी अभी भी ऐसा 2 कैबिनेट किया है? नाराजगी का कोई विषय नहीं है. जैसा मैंने अभी बताया, आने वाले दिनों में महाराष्ट्र के हित में क्या निर्णय करना है, आने वाले दिनों में सातारा डिस्ट्रिक्ट के डेवलपमेंट के बारे में वहां पर वो मीटिंग करते हैं. सर, शिंदे सेना के कॉर्पोरेटर आज रजिस्ट्रेशन के लिए जाने वाले थे लेकिन उन्होंने ये कैंसिल कर दिया. क्या वजह इसके पीछे? मैं समझता हूँ इसके बारे में माननीय उप मुख्यमंत्री महोदय तथा शिवसेना के मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहेब निर्णय करेंगे. गणेश नाईकांच्या वक्तव्यासंदर्भात काही चर्चा झाली का? सातत्याने ते एकनाथ शिंदेवरती टीका करत आहेत. काल तर त्यांनी शिवसेना संपूर्ण, मला वाटतं की हा विषय ज्या प्लॅटफॉर्मवर चर्चा करायची त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही चर्चा करू. सर, यूजीसी के कोई न्यू रेगुलेशंस आए हैं यूनिवर्सिटी आणि या संदर्भातल्या आमच्या ज्या काही भावना होत्या काल आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सर, यूजीसी के